नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आज ना आमच्या इथे रविवारचा जो केंद्र भरतो ना, म्हणजे ते आहे सुंदर दर्शनला मीरा रोडमध्येच. तिथे आज आम्ही गेलो होतो, कारण का तिथे ना हळदी कुंकू वगैरे होता आणि आमंत्रण होतं. त्याच्यासाठी आम्ही सकाळीच आरती झाल्याच्या नंतर आता इथे हळदी कुंकू वगैरे साजरा करणार आहे. हो हो सगळ्यांचेच फोटो फोटो. पाण्याची बॉटल आणा कुठे पाण्याची बॉटल घेऊन येताना घेऊन तर इथे बघा मस्तपैकी ना हळदी कुंकूला वगैरे सुरुवात झालेली आहे. आणि इथे ना हळदी कुंकू म्हणजे असं कोणाकडनं पैसे वगैरे जमा करून किंवा बायकांकडनं आपण बोलतो ना की आपण पैसे काढूया आणि हळदी कुंकू वगैरे करूया, असं अजिबात नाही आहे. म्हणजे केंद्रामध्ये जे पण पैसे वगैरे जमा असतात त्या जसं त्यांना जमतं त्यांच्या इच्छेने ना ती लोकं काही एक वाण आणतात आणि तिळगुळ फुलं एवढंच हळदी कुंकू वगैरे देऊन, हे बघा इथे या ताईंनी मला वाण दिलेला आहे आणि माझ्या पाया पडत होते. पण मी शूट करत होती ना, त्यामुळे मला त्यांच्या पायाच पडता आलं नाही. तर मस्तपैकी ना खूप छान आणि इतकं म्हणजे ना असं जरा पण त्यांच्या चेहऱ्यावरती ना, आणि खरं म्हणजे केंद्रात जे येतात ना त्यांच्या चेहऱ्यावरचा तुम्ही आनंद बघितला पाहिजे आहे. सगळ्याजणी ना मस्तपैकी आपापली कामं, म्हणजे आता तू 10 जणींना हळदी कुंकू लावलंस तर मग दुसरी घेणार, मग दुसरी फुलं वाटणार, हे सगळ्यांना चान्स देतात. असं जरा पण ना भेदभाव करत नाही. खूप मस्तपैकी छानपैकी ह्या लोकांनी इथे हळदी कुंकू वगैरे साजरा केलेला आहे. नंतर ना इथे फोटो काढण्याचा कार्यक्रम वगैरे सगळ्या बायका बघितल्या ना, किती छान नटून थटून. आम्हीच फक्त इथे ड्रेसमध्ये गेलो होतो, मी आणि माझी मैत्रीण. बाकी सगळ्या मस्तपैकी छान साड्या वगैरे नेसून आल्या होत्या आणि मस्त छान सगळ्यांनी फोटो वगैरे काढलेला आहे. ह्याच्या फोटोमध्ये मी कुठे आहे ना, तुम्ही नक्की ओळखून दाखवा. चला तर ना मस्तपैकी आमचा हळदी कुंकू केंद्रातला साजरा झालेला आहे आणि मी घरी आलेली आहे. तर घरी आल्याच्यानंतर बरीच कामं असतात आपल्याला, कारण का सकाळी 10:30ची आरती असते, त्याच्या अगोदर आपल्याला तिथे जायचं असतं. त्याच्यानंतर ना मला घरी यायला हळदी कुंकू वगैरे होतं ना, त्याच्यामुळे घरी यायलाच मला उशीर झाला. मग आल्याच्यानंतर थोडंसं रिलॅक्स वगैरे झाली आणि समोर तुम्ही बघताच आहे, थोडंसं रेस्ट केलं. रेस्ट म्हणजे पाणी वगैरे पियेपर्यंत, कारण का नंतर ना अगदी कामाला सुरुवात करायची होती. जे पण मी काय वाण वगैरे आणलेलं ना, ते पहिलं सगळं काढून वगैरे ठेवलं आणि हे जी वस्तू जागेवरती ठेवलेली आहे. परत मला चेंज वगैरे करायचं आहे हाताबरोबरच ना दुपट्टा वगैरे. नाहीतर माझं काय असतं सगळं ना पसारा कधी पण आली की माझ्या सोफ्यावरती एका साईडला तो दुपट्टा मला मनावर खूप ओरडतो. त्याच्यामुळे ना मी आता हाताबरोबर आणि नवीनच ड्रेस घातला होता, त्यामुळे मला हातावर तो लगेच जरा वाऱ्यावरती ठेवणार आणि मग कपाटात ठेवणार. त्याच्यामुळे मी दुपट्टा पहिला घडी घालून ठेवलेला आहे. नाहीतर माझ्या घरामध्ये ना ह्या दुपट्ट्यावरनं ना घरात ना खूप गडबड होते, कारण का मी कामावरती जे घेऊन जाते ना ते ना आणल्याच्यानंतर ना इथेच अशीच ठेवते, म्हणजे घडी वगैरे घालत नाही. त्यामुळे मला मनावर खूप किरकिर करतो, तुझी नेहमी आणतेस ना दुपट्टा ओढणी वगैरे सगळं तिथेच ठेवतेस. म्हणून मी आता हाताबरोबर ना आतमध्ये ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर मी ना पोहे वगैरे बनवलेले आणि मग मला थोडंसं पुढे ऑर्डर आहे कोथिंबीर वडीची वगैरे. त्यासाठी ना आम्ही बघा किती पसारा मी घेऊन बसलेली आहे. परत आज रविवार असल्यामुळे परत नॉनव्हेज बनणार, तर त्याचं वाटण वगैरे सगळं काढायचं होतं. तर इथे पहिला मला ना 4 कोथिंबीरीची जुडी साफ करायचे होते. तर काल रात्रीच मी आणून ठेवलेले होते, पण साफ केले नव्हते. तर ती आता मला सगळं ते आटपायचं आहे. ते मनोहरला मी मदतीला घेतलेली आहे, तर तो मला मदत करतो आहे इथे. तर इथे पण हे साफ वगैरे करेपर्यंत भरपूर वेळ जातो. त्याच्यामध्येच मध्ये मी पोहे केले होते, तर ते पोहे मला मितूने वगैरे आणून दिले आणि मग नाश्ता वगैरे करून घेतला आणि बाकी पुढची कामं मी करायला सुरुवात केलेली आहे. एवढी कोथिंबीर साफ केल्याच्यानंतर परत मला वाटणसुद्धा काढायचं होतं. तर इथे मी सगळं कांदा खोबरा वगैरे, जे सुका खोबरा वगैरे जेवढं लागणार आहे ना, ते सगळं मी इथे घेऊनच बसलेली आहे. कारण का किचनमध्ये एवढा पसारा होतो ना, थोडीशी पण काय मला ऑर्डर वगैरे बनवायची असेल तर मला खूप पसारा होतो. त्यामुळे ना मी सगळं जे साफ वगैरे करायचं आहे ना, ते सगळं बाहेर घेऊन बसली होती. तर इथे अर्धी जुडी वगैरे मी साफ करून घेतलेली आहे. आता अर्धी मी तुला करायला ते बसवलेली आहे. आणि इथे तुम्हाला दाखवते मनोहर काय करतो आहे. तर ती शेवटी तुम्हाला माहिती आहे, मी लास्ट टाईम दाखवलं होतं की सोफ्याची चेन गेली होती. ती शेवटी ना काल गेलीच ती आणि पूर्ण निघाली, म्हणजे ती लागतच नव्हती. पूर्ण त्या चैनीचं हुकच निघालेलं आहे. नग गेलायचा थोडासा जरा पुढे कट झाला, करते पुढे. थोडासा इथे कट झाला.
दिसत पण नाही. नक ही कापायला बसले, कांदा कापायला बसले आणि नख गेला आणि हे नाटकं चालले तिची. त्यानंतर ना मी आता किचनमध्ये आलेली आहे. मला पुढचं जेवण वगैरे सगळं बनवायचं आहे आणि जेवणामध्ये मी बनवणार आहे मटण. पण त्याच्यासाठी ना वाटण नव्हतं, म्हणून मी त्याची आता तयारी करते. खोबरं एका साईडला भाजायला घातलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते की इथे ना मी मटण आणून ठेवलेलं आहे, धुवून वगैरे साफ करून ठेवलेलं आहे. तर इथे हे बघा, हे मी मटण धुवून वगैरे ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर हे जो पीठ आहे ना, ते वड्यांचं पीठ आहे. मी जो वड्यांचं पीठ हे केलं होतं ना, बनवलं होतं, त्याचे ना वडे बनवलेच नव्हते. त्याच्यासाठी ना मी इथे आता ते पीठ मिळाले की चला आता मटण आणलेलं आहे, तर आपण थोडेसे वडे पण बनवूया. म्हणून त्यासाठी मी इथे गरम पाणी घातलेलं आहे पिठामध्ये आणि हळद आणि मीठ घातलेलं आहे थोडंसं चवीप्रमाणे. आणि पीठ मी छान असं मळून घेणार आहे. आता एका साईडला तोपर्यंत माझं वाटण वगैरे सगळं भाजून होणार आहे. ते इथे बघा, माझं पीठ छान असं मळून झालेलं आहे आणि ना याचे तुम्हाला मी नंतर वडे पण दाखवते. मस्त सगळे एकूण एक वडे छान असे टम्म फुगलेले होते. तर इथे वाटणाची प्रोसेस जी तुम्हाला सगळ्यांना पहिल्यापासून माहितीच असेल की आपण कांदा आणि हे टाकतो, लसूण वगैरे टाकतो फोडणीला. सगळे मसाले आपले जसे जो तिखट खातो त्याच्याप्रमाणे सगळे मसाले घातलेले आहेत. छान तेलात वगैरे परतवून झाल्याच्या नंतर मग ह्याच्यामध्ये मी मटण घातलेलं आहे. मटण पण छान एकदा मी परतवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता हे जो वाटण आहे ना, तो वाटण सगळा घालणार आहे. बाकी जो डब्यामध्ये आहे तो उरलेला, तो सगळा आता मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. कारण का मी वाटण काढलं ना की एकदाच मी अशी 15 दिवस तरी चालेल ना असं वाटण काढून ठेवते. त्याच्यानंतर ना इथे मला जसं मीठ वगैरे चवीप्रमाणे ते घातलेलं आहे. परत जेवढं पाणी मला लागणार आहे, कारण का एकच बनवणार आहे मी, कालवण वेगळं बनवणार नाही आहे ना, त्यासाठी एकच रस्सा आणि होऊन जाईल असं ह्या पद्धतीने मी मटण बनवून घेणार आहे. मीठ टाकल्याच्यानंतर छान एकदा परतून घेतलेलं आहे आणि इथं मला दाखवते दुसऱ्या साईडला माझं भात पण शिजतो आहे. इथे माझा भात पण होत आलेला आहे आणि मी वड्यांचं पीठसुद्धा मळून ठेवलेलं आहे. फक्त आता मस्तपैकी मटणाला इथे मी शिट्ट्या दिल्या ना की छान माझं सगळं जेवण तयार होणार आहे. तर इथे पहिलं जेवढं मला पाणी तुम्हाला माहिती सांगितलं ना, जेवढं पाणी लागेल ना तेवढंच मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये. आणि कुकरला झाकण लावून ह्याला मस्तपैकी 4-5 शिट्ट्या काढून घेईल. तर इथे आता माझं म्हणजे आता वडे बनवायचे त्याच्यासाठी प्रोसेस चालवलं आहे. मी ना तेलाची जे आपले बॅग असतात ना ते रिकामी केलेले होते, तर ते मी अशी ठेवते एका साईडला, म्हणजे कोणामध्ये तेल जमा होतं ना सगळं, मग ते परत मी वापरते. तर इथे तेच बघत चेक करत होती की कुठल्या बॅगेमध्ये, कारण का मला बॅग घ्यायची होती ह्यातली कापून ह्याच्यासाठी वडे थापायचे आहेत ना त्याच्यासाठी. तर त्या दुसऱ्या बॅगेमध्ये ना तेल होतं, म्हणून मी ते तेल तसंच ठेवलं. ह्या जो माझी बुदली आहे ना तेलाची त्याच्यामध्ये मी असं पलटी मारून ठेवलेलं की जेणेकरून ते सगळं निथळून निघेल. आणि एक बॅग रिकामी पूर्ण झाली होती, ती आता मी ते वापरायसाठी घेतली की वडे थापायचेत म्हणून. तर इथे तेल गरम करायला ठेवलेलं, तोपर्यंत सगळ्या पिठाचे ना असे जेवढे आम्हाला लागणार ना, आणि जेव्हा गरम गरम वडे असतात ना तेव्हाच ही लोकं खायला मागतात. बनवून ठेवले ना तर फक्त मनोहरला असे 2 वडे एक्स्ट्रा बनवून ठेवायचे की त्याला ना चहाबरोबर खूप आवडतात. मग संध्याकाळचा जेव्हा चहा वगैरे होतो ना तेव्हा त्याच्याबरोबर तो वडे घेतो. तर इथे आता माझं तेच चाललेलं आहे की वड्यांचे गोळे वगैरे बनवून ठेवलेले आहेत मी. आणि थोडंसं मला ती पहिल्यापासून सवयच आहे की जरासं एक हे टाकायचं असतं आपलं, ते पण अंदाज समजतो की तेल तापलं आहे की नाही. आणि दुसऱ्या साईडला मग मी तेच एक छोटंसं पीस असतो तो मी शेगडीजवळ ठेवते. तर ना इथे मी सगळं मस्तपैकी आता छान असे वडे थापून घेतलेले आहेत आणि माझं पीठ एक नंबर झालेलं आहे. म्हणजे मी स्वतःच तारीफ करते, कारण का मला माहिती आहे की पीठ खरंच खूप छान झालेलं आहे. आणि नसतं बरोबर असलं तर तुम्हाला समोर दाखवलं असतं की पीठ खरंच म्हणजे बरोबर नाही आलं आहे. आणि बघा, तुम्ही बघू शकता वडे छान मस्तपैकी टम्म फुगलेले आहे. जरा पण पीठ माझं फसफसलं नव्हतं, कारण की जे आपण जो दळण आणतो ना ते दळणावरती पण असतं, अगदी बारीक दळून नाही आणायचं, थोडंसं भरडं म्हणजे 3 नंबरची जाळी लावून मी हा पीठ दळून आणलेला आहे. त्याच्यामुळे ना पीठ छान असं मस्तपैकी वडे पण छान टम्म फुगलेले आणि टेस्टला पण एकदम परफेक्ट होते. आणि मला इतकं ॲक्च्युली मला खूप वर्षाची अशी म्हणजे सवय पण आहे ना की पीठ कशाप्रमाणे काढायचं, किती कसं काढायचं, त्याच्यामुळे ना माझा हा पीठ बरोबर निघतो. चला इथे म्हणजे मस्तपैकी तुम्हाला पटापट सगळे बघा किती स्पीडने मी काम करते ना, मग माझ्यासारखं स्पीड कोण करू शकतो का? तर ना इथे मस्तपैकी ना खूप एकदम सुपर फास्ट स्पीडने मी इथे माझे सगळे वडे ना असे बनवून घेतलेले आहेत. इथे मला मितू पण मदत करते, एवढ्यासाठीच करते की ती कांदा टोमॅटो वगैरे कापायला मदत करते. तर मस्तपैकी सगळे वडे वगैरे झालेले आहे आणि दुपारची प्लेट माझी जेवणाची तयार झालेली आहे. त्याच्यानंतर सगळं किचन वगैरे आटपून
मितालीने मला खूप मदत केलेली आहे. मी तेच सारखं सांगते, कारण का तिने आज मला खरंच खूप मदत केलेली आहे. एवढं किचन वगैरे आवरण्याचं काम पण तिनेच केलेलं आहे. त्याच्यानंतर ना मी इथे आता मला जी कोथिंबीर वडी द्यायची आहे ना, त्याची इथे मी तयारी करते. त्याच्यासाठी ना पहिला ना हा वाटण लागतो, म्हणजे मिरची आणि आलं लसूणचं वाटण आहे ना ते, आणि मला बनवायची आहे 2 किलोची कोथिंबीर वडी बनवायची आहे. त्याच्यासाठी मी इथे ते वाटण काढून घेतलेलं आहे. आणि मग आता इथे बघा एवढी, म्हणजे मी पहिला 3 जुड्या ह्या भिजत घातलेल्या आहेत. नंतर मग लागली तर मी जसं लागेल तसं मी फक्त कोथिंबीर साफ करून घेतलेली आहे. आणि जसं जसं लागेल ना कोथिंबीर तशी तशी मी ते चिरून पीठ मिक्स करून वगैरे घेणार आहे. तर इथे सगळं पाण्यामध्ये मी छान नितळायला ठेवलेलं की माती वगैरे ती निघून जाईल. आणि मग मी ते सगळी तयारी करायला घेतलेली आहे. कोथिंबीरचं एक एक बॅच असं कट करून घेणार आहे, बारीक चिरून घेणार आहे आणि ह्या एका टोपामध्ये मी भरून ठेवणार आहे. आणि जसं जसं मला लागेल ना कोथिंबीर, कारण का मला 2 किलोचं पीठ पण आणून ठेवलं आहे ना, पण मी 2 किलोचं मला ॲक्च्युली प्रमाण, म्हणजे मला वाटलं 2 किलोचं पीठ मी भिजवलं तर 2 किलोच्याच वड्या होतील, पण माझ्या वड्या खूप प्रमाणामध्ये झालेल्या आहेत. तर त्यामध्ये मी सगळी कोथिंबीर घेतलेली आहे आणि सगळं पीठ त्याच्यामध्ये वापरलेलं आहे. त्याच्यामुळे ना माझ्या वड्या खूप झालेल्या. 2 किलो मी त्यांचं वजन भरून दिलं. त्याच्या व्यतिरिक्त ना माझ्याकडे खूप म्हणजे हे पीठ राहिलं होतं. म्हणजे जवळजवळ एक पाव किलोच्या 300-400 ग्राम तरी माझं हे पीठ राहिलं होतं. तर मला अंदाज नव्हता आणि मी पहिल्यांदा कोथिंबीरची वडी कोणाला तरी ऑर्डरमध्ये देत होती. त्याच्यासाठी माझी सगळी गडबड झाली. तर इथे मस्तपैकी आलं लसूणची पेस्ट वगैरे मी याच्यामध्ये घातलेली आहे. तिखट जेवढं लागणार आहे तेवढं घालणार आहे. म्हणजे खूप तिखट असं लाल लाल तिखट नाही करणार, कारण का मिरच्या पण घातल्यात ना आलं लसूणच्या पेस्टमध्ये, म्हणून मी खूप असं लाल लाल तिखट नाही करणार आहे. याच्यामध्ये थोडंसं मी हे घातलेलं आहे, हळद तिखट घातलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आणि आता मी बेसन सगळं अर्धं अर्धं बॅचमध्ये चाळून घेणार आहे आणि पीठ मळून घेणार आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये वाफेवरती म्हणजे ताटामध्ये हे लावणार, तेल वगैरे लावून मग थापून घेणार, त्याच्यावरती तीळ टाकणार. आणि हे करता करताच ॲक्च्युली माझं ना स्टोरेज फुल झालं होतं, म्हणून माझं हीच गडबड होते. माझ्या फोन ना सारखा एक तर हँग होतो आणि स्टोरेज लवकर फुल होतो. त्याच्यामुळे ना माझे काय व्हिडिओ ना अपलोडच म्हणजे येतच नाहीत. त्यामुळे माझे मध्ये सगळे कट झालेले आहेत. तर इथे छान पीठ वगैरे घेतलेलं आहे, पण मी जसं प्रोसेस मी जी केली आहे ना ती मी अशीच तुम्हाला सांगते. तर इथे मी थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलेलं आहे, थोडंसं तेल घातलेलं आहे आणि पीठ एकदा चांगलं व्यवस्थित सगळं म्हणजे मसाले वगैरे कोथिंबीरचं ते हे आहे जे अर्क आहे त्याचा स्वाद येण्यासाठी सगळं व्यवस्थित एकजीव करून पीठ छान असं मळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ना इथे मी छान असं पीठ ना प्लेटमध्ये थापून सगळे शिजवून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हे डीप फ्राय करून घेतलेले आहेत आणि वड्या ना खरंच खूप छान झाल्या होत्या. फक्त काय आपण हे डीप फ्राय जास्त करू शकत नाही, म्हणजे खूप उशीर ठेवू शकत नाही, तर त्यावरून ना चण्याचं पीठ आहे ना लवकर ते ब्राऊन कलरचे होतं आणि कोथिंबीर वडी ना ब्राऊन कलरची नसते. त्याच्यामुळे ना फक्त एक 30 सेकंद असे मी छान असे डीप फ्राय करून काढलेले आहेत. आणि बघा अजून हे 2 लास्टचे प्लेट राहिलेले आहेत, ते पण आता मला फ्राय करायचे आहेत. आणि हे 2 लास्टचे प्लेट आहेत ना तेच माझ्यासाठी जास्त झालेले आहेत. नाहीतर हे जेवढं 2 किलोमधलं जेवढं पण हे पीठ आहे ना तेवढं सगळं बरोबर मला ह्याच्यासाठी लागलं, कोथिंबीर वडीसाठी लागलं. आणि 2 किलोचं सेम त्याच्यामध्ये भरलेलं आहे. तुम्हाला दाखवते पुढे वजनामध्ये की एकदम मी सगळं प्रमाणामध्ये वजन त्या लोकांना करून दिलेलं आहे. सगळे छान असे मी फ्राय करून घेतलेले आहेत वड्या. आणि आता बघा हे काम मी मितूला आणि मनोहरला करायला दिलेलं आहे. मितू इथे ना वजन करून बॉक्स बनवलेला आहे, तर मनोहर याच्यामध्ये सगळे ना वड्या लावतो. मागच्या टायमाला पण तुम्ही बघितलं असेल ना, जेव्हा भजीचं मला ऑर्डर होती तेव्हा मनोहर असंच पॅकिंग वगैरे करतो ना, तो हे पॅकिंग वगैरे करण्यामध्ये मला खूप मदत करतो. आणि तो ते टेप वगैरे लावायची असते ना तर त्याला ते बरोबर जमतं. मला तसं तेवढं जमत नाही. आणि हे आत्ता माझी नुकतीच ऑर्डरची वगैरे सुरुवात झालेली आहे ना, त्याच्यामुळे ना मी इतकी खूप फास्ट नाही आहे. फक्त छोटे मी टिफिन वगैरे छोटे वगैरे तसं मी देते, पण ना मला भराभरीचं वगैरे जे काम असतं ना ते सगळं मनोहर वगैरे मदत करतो. आणि तुम्हाला वजनामध्ये इथे दाखवलं असेल, अगोदर मी 1 किलो भरलेलं आहे आणि हे आता मनोहर भरतो आहे ना ते 1 किलो, म्हणजे टोटल माझे मी 2 किलो आणि वरती माझे एक 100 ग्राम काहीतरी, कारण का अगोदरचे पण माझे होते ते 1 किलो 50 ग्राम होते आणि आता पण मी 1 किलो 54 ग्राम असे माझे ह्याच्यामध्ये अळूवडी नाही सॉरी कोथिंबीर वडी गेलेली आहे. छान मनोहरने इथे पॅकिंग वगैरे केलेली आहे. आणि जे कुरिअरवाले दादा येणार होते त्यांना मी ही कुरिअर वगैरे देऊन म्हणजे त्यांच्याकडे हे दिलं जे पार्सल होते ते. आणि आम्ही थोडंसं ना झुडिओमध्ये गेलेलो, संध्याकाळचं असं फेरी मारायला गेलो तर मी ते झुडिओमध्ये घुसलो. आणि इथे बघा
तर एकदा जुडिओमध्ये गेला की काहीतरी हातात घ्यायचंच असं बघून मी विचार केला आणि इथे मी 2 नेल पेंट घेतल्या शेवटी. तर मस्तपैकी ना इथे माझा मोह म्हणजे आवरला नाही. ह्यातले मी ना जे शेड आहेत ना इथे त्यातले मी 2 नेल पेंट घेतलेत आणि फ्रीमध्ये मस्तपैकी फ्रीमध्ये ना मी इथे हाताला म्हणजे म्हणजे पाची पण बोटांना ना वेगवेगळ्या प्रकारची नेल पेंट लावून घातलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते की मी ना काय घेते लफडा केलेला आहे ते. मी इथे गेली आणि ना नेल पेंट मी घेतली नेल पेंट पण इथे मस्तपैकी म्हणजे पाची पण बोटांना वेगवेगळ्या प्रकारचे नेल पेंट मी लावून घेतलेले आहेत हे बघा. आणि ह्यातले 2 कलर मी घेतलेले आहेत. हा आणि जो लास्टचा आहे ना तो कलर घेतलेला आहे. मी परत नंतर केव्हा तरी दाखवेल. ते बघा आता आम्ही ते बिल करायसाठी उगाच फिरलो. फक्त मनोहरला एक सँडल घेतली आणि ते 2 नेल पेंट घेतले. तर आजचा हा दिवस तुमच्याबरोबर जो शेअर केला आहे तर तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.